कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई बघ, आय एम सॉरी. माझा असा अजिबात हेतू नाहीये, पण मी जे खरं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मला बोलूच देत नाहीयेस. आणि इथे प्रॉब्लेम पारूचा नाहीच आहे. मी रस्त्यावर मारामारी केली, येस मी केली, अँड आय एम सॉरी फॉर दॅट. मी चुकीचं वागलो. पण आई मला एक खरं सांग, त्या गुंडांनी तिच्या तोंडावर शाई फेकली ते बरोबर होतं का? त्या गुंडांनी तिची छेड काढली ते बरोबर होतं का? आणि आज परत माझ्या समोर ती छेड काढण्याचा प्रयत्न करत होते आणि मी काय करणं अपेक्षित होतं आई? मी पोलिसांची वाट बघायला पाहिजे होती. जे मी तुझ्यासाठी केलं असताना मी तेच पारूसाठी केलंय. आणि जे झालंय ते चुकीचं झालंय. ते गुंड तर खूप चुकीचं वागले, पण तू पण म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी चुकीची आहे? नाही. बिझनेस कंपनीचं काम सोडलंस तू, रस्त्यावर उतरून गुंडांची मारामारी केलीस तू, पोलिसांनी मला ऐकवलं तुमच्या मुलाला ताब्यात ठेवा म्हणून, या अहिल्यादेवी किर्लोस्करला ऐकवलं. चार चौघात आपलं नाव खराब होतंय, आजूबाजूची लोक कुजबूज करतायत, पण ह्याची तुला काही पर्वाच नाहीये. तू तुझ्या मारामारीचं समर्थन करतोयस. मग तुझ्यात आणि त्या लोकांमध्ये काय फरक राहिला मला सांग? पारू बरोबर देवळात जे घडलं ते चुकीचंच होतं. ते पुन्हा घडू नये म्हणून तिच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतला होता, पण तुला तो कळलाच नाही. हा निर्णय घेताना फक्त मी तुला विचारलं नाही, याचं वाईट वाटतंय तुला. तुझा खरा प्रॉब्लेम हा आहे. तुला फक्त पारूनी ब्रँड अँबॅसेडर व्हायला हवंय, त्याच्यासाठी तू जीवाचं रान करतोयस का? त्याचं उत्तर नाहीये तुझ्याकडे. पारूला ह्या पदावर राहायचंय की नाही हे मी विचारलंय तिला, बोलले तिच्याशी मी. या निर्णयाने तिच्यावर अन्याय होतोय का हे विचारल्यावर ती नाही म्हणाली. बघ, जर तिला प्रॉब्लेम नसेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तू का अडून बसलायस? सांगू का? कारण तुझा इगो दुखावलाय. आदित्य, तू बदललायस. या आधी मी घेतलेला कुठलाही निर्णय तुला चुकीचा वाटला नाही, पण ठीक आहे, हरकत नाही. आता मला बघायचंच आहे की मी कशी चुकीची आहे आणि तू कसं बरोबर आहेस ते. आदित्य, सिद्ध कर, नाहीतर तू माझा विश्वास कायमचा गमावून बसशील. मी दरवेळी तुझा प्रत्येक निर्णय डोळे झाकून फॉलो करत आलोय, कारण का माझा विश्वास होता की माझी आई कधीच चुकू शकत नाही. पण इथे प्रश्न चूक की बरोबर नाहीये. इथे प्रश्न पारूचाही नाहीये. इथे प्रश्न आई कंपनीचा आहे, आपल्या कंपनीचा. आपल्या कंपनीच्या पॉलिसीजचा आहे, आपल्या कंपनीच्या फ्युचरचा आहे. आणि पारू जर का ब्रँड अँबॅसेडर नसेल ना तर एक मिनिट, तुला असं वाटतंय की आपल्या कंपनीचं भविष्य धोक्यात आहे कारण आपली ब्रँड अँबॅसेडर बदलली आहे? म्हणजे फक्त एका ब्रँड अँबॅसेडरवर एखाद्या कंपनीचं भविष्य अवलंबून असतं? आता तर मला बघायचंच आहे की फक्त ब्रँड अँबॅसेडर बदलल्यामुळे कंपनीचं नुकसान कसं होतं ते. मग इथे इगो कोणाचा दुखावला गेला? कंपनीचं नुकसान झालं तरी चालेल, पण तुला बघायचंय तुझा निर्णय चुकीचा आहे की बरोबर. आदित्य, आदित्य, तू काय बोलतोस कळतंय का तुला? आईशी बोलतोयस तू, सांभाळून.
हो, मला कळतंय मी काय बोलतोय ते. आई तिच्या निर्णयावर ठाम आहे, तर मी सुद्धा माझ्या निर्णयावर, माझ्या मतांवर ठाम राहणार आहे. पण शेवटी मी सुद्धा अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे. त्यासाठी मला माझ्या माणसाच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल. सत्यासाठी, न्यायासाठी संघर्ष करावा लागतो आणि तो केलाच पाहिजे. ही गोष्ट मी तुमच्या दोघांकडूनच शिकलो. आणि आता ही लढाई तुझ्या माझ्यातली नाही आहे, की चूक आणि बरोबर मधली आहे. तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना, मी सुद्धा माझ्या जागी ठाम आहे. आणि आता जोपर्यंत मी तुझ्या समोर सत्य आणत नाही, मी चुकीचा नव्हतो हे तुला सिद्ध करत नाही, तोपर्यंत मी तुला आई म्हणून हाक मारणार नाही. अहिल्यादेवी, माझ्याकडून तुला हे छोटस गिफ्ट. झाला या मम्माज बॉयचा इमोशनल ड्रामा सुरू. बिचारा आदित्य, आदित्य तुला पण त्रास होतोय ना मॅमशी भांडल्याचा? अरे मग दुसऱ्या कोणासाठी स्वतःच्या आईशी का वाद घालतोयस? हे बघ, मला माहिती आहे पारूने आपल्या कंपनीसाठी खूप काही केलंय आणि त्याची किंमत आहे मला. पण पारूसाठी तू आईशी वैर का पत्करतोयस? हे बघ आदित्य, पारूनी जे काही ह्या कंपनीसाठी केलंय आपण तिला त्याचं कम्पेन्सेशन देऊयात. पण तिला हे काम करायचंच नाहीये तर आपण तिला बळजबरी नाही ना थांबवू शकत. आणि आता मी झाली आहे ना ब्रँड अम्बॅसेडर, मी सगळं सांभाळून घेईन, तू नको काळजी करूस. निष्का, त्यांना पारू आहे ना, कोणीतरी नाहीये. ती माझी मैत्रीण आहे आणि पारू कधीच मी हे काम करणार नाही, माझ्यावर हे काम लादलं गेलंय असं म्हणूच शकत नाही आणि ती म्हणाली पण नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.